इथे खारवलेली मोठी मोठी मच्छी आहे। हा पोपट मासा आहे का? कसा किलो देतात? 500 रुपये किलो। हा पोपट मासा आहे, 500 रुपये किलोने देतात। 1800 रुपये किलो का? मोठी साईज मध्ये सोडे आहेत, 1800 रुपये किलोने मिळतील। याच्यामध्ये काही कमी नाही का करणार? 100 रुपये कमी करून देतील इथे। कसं सोडा? 700 रुपये। 700 रुपये किलो। पाव किलो। पाव किलो का? 400 रुपये पाव। व्हिडिओ करता काय माझी? हो। बोंबील कसे आहेत? 350। 350 रुपये छोटे बोंबील येते। आणि मोठे बोंबील 550 रुपये येते। नमस्कार, सारिकाच किचन अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी निघालेली आहे सातगावच्या जत्रेला। काही जण या जत्रेला बोलतात बोंबल्या विठोबाची जत्रा। तर ही जत्रा खोपोलीमध्ये भरते। आज आपण इथे जाणार आहोत। आम्ही दरवर्षी या जत्रेमध्ये जातात। या जत्रेमध्ये तुम्हाला सुकी मच्छी, खेळणी, मुलांचे कपडे अशा बऱ्याचशा वस्तू या जत्रेमध्ये मिळतात। चला तर आता आपण निघूया। या जत्रेमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर खोपोली रेल्वे स्टेशनवरून तुम्ही ऑटो रिक्षा पकडून या जत्रेमध्ये येऊ शकता। खोपोली बस डेपो मधून तुम्ही रिक्षा पकडून या जत्रेमध्ये येऊ शकता तुम्ही। आता आपण सातगावच्या जत्रेमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत। इथे या बाजूला तुम्हाला पाळणे दिसत असतील। सध्या सर्व बंद आहेत। आम्ही सकाळी लवकर आलेलो आहोत। इथे मोठी ओढी आहे, त्याच्यानंतर आकाश पाळणा आहे इथे। आता आपण आतमध्ये जाऊया। इथे लहान मुलांसाठी पण भरपूर असे खेळणे आहेत। आता आपण वर जाणार आहोत। वर मंदिरामध्ये आपण दर्शन घेणार आहोत। आता आपण मंदिरापाशी येऊन पोहोचलेलो आहोत। हे मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचं। आणि इथून खाली बघू शकता तुम्ही, खाली सर्व जत्रा भरलेली आहे। इथे पाळणे दिसतात, आकाश पाळणे। चला आता आपण मंदिरामध्ये जाऊया। या मंदिरामध्ये येण्यासाठी थोडी चढण आहे। वर चढून या मंदिरामध्ये यावं लागतं। या मंदिराला धाकटी पंढरी असं सुद्धा म्हणतात। या मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला बरेच असे स्टॉल बघायला मिळतील। इथे तुम्हाला हार, फुले, नारळ, पेढे, प्रसाद अशा बऱ्याच वस्तू या मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला मिळतील। हार, फुले, नारळ, प्रसाद तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा नेऊ शकता। ही बोंबल्या विठोबाची जत्रा कार्तिक महिन्यातल्या शुल्क पक्षात जी एकादशी असते त्या एकादशीला ही यात्रा भरते। आणि कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात जी एकादशी असते त्या एकादशीला ही जत्रा संपते। मी आज एकादशीच्या दिवशी आलेले आहे। आज जत्रेचा शेवटचा दिवस आहे। या दिवशी बरीच अशी गर्दी असते आणि इतर दिवशी सुद्धा तुम्ही आलात तरी सुद्धा भरपूर अशी गर्दी असते। रात्रीच्या वेळी जास्त गर्दी असते या जत्रेमध्ये। मंदिरातून आपण खाली उतरलेलो आहोत। इथे खेळण्यांचा स्टॉल लागलेला आहे। इथे लहान मुलांच्या गाड्या, बरेच अशा खेळण्या आहेत। इथे कुठलीही वस्तू घेतली तुम्ही 120 रुपयाला आहे, फिक्स रेट आहे। बघू शकता, कुठलीही वस्तू घेतली ती 120 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल। बरेच असे लहान मुलांची खेळणी आहेत। इथे भांडी सुद्धा आहेत, स्टीलची, प्लॅस्टिक मध्ये सुद्धा आहेत।
इथे तुम्हाला मेकअपचे प्रोडक्ट देत असतील, कुठलाही घ्या तुम्ही, फक्त 50 रुपयाला. याच्यामध्ये नेल पेंट आहे, लिपस्टिक आहेत, फाउंडेशन पण आहेत. सर्व 50 रुपयाला आहेत, काही घ्या. आयलाइनर आहे 50 रुपयाला. इकडे सुद्धा भरपूर अशा वस्तू आहेत. कंगवा आहे. इथे सुद्धा कुठलीही वस्तू घ्या, फक्त 30 रुपयाला आहे. रबर हेअरबँड, लहान मुलींसाठी छान असं हेअरबँड आहे. क्लचर आहेत, हे सुद्धा फक्त 30 रुपयाला आहेत. क्वालिटी बघू शकता तुम्ही. एक क्लिप आहेत, हे सुद्धा 30 रुपयाला आहेत. कुठली वस्तू घ्या, फक्त 30 रुपयाला. छान इथे असे गळ्यातले सुद्धा आहेत, हे सुद्धा 30 रुपयाला आहेत. इथे लहान मुलींसाठी भांडी आहेत. ही भांडी कितीला कितली? 30 रुपयाला आहे. 30 रुपयाला एक आहे. छान अशी छोटीशी कितली आहे, बघू शकता तुम्ही. आणि बालदी ही पण 30 रुपयाला. 40 रुपयाला एक बालदी आहे. छान अशा छोटे छोटे आहेत भांडी. आणि कलशी अंडा कलशी 50. अंडा कलशी 50 रुपयाला का? जोडी का एक? अंडा आणि कलशी दोन्ही मिळून 50 का? दोन्ही मिळून 50 रुपयाला मिळून जातील. इथे भांडी ठेवण्यासाठी झाला आहे छोटासा. बरीच अशी छोटी छोटी भांडी आहेत. किचन मध्ये लागतात त्या सुद्धा भांडी आहेत इथे. जे मोदक बनवतो साचा आहे. हा साचा कितीला? 20. हा 20 रुपयाला साचा आहे. भरपूर अशा वस्तू आहेत या. इथे फायबरच्या प्लेट आहेत. ही प्लेट कितीला आहे? प्लेट कितीला? 100 रुपयाला 3 प्लेट मिळतील या तुम्हाला. फायबरच्या प्लेट आहेत, सर्विंग साठी छान आहेत. आणि या सुद्धा तुम्हाला 100 रुपयाला 3 मिळून जातील. फायबरचेच आहेत. आणि हे बाउल 100 ला 12 का? वीडियो बना देगा तुम. ये 150 को एक है. एक बाउल है 150. 500 रुपए का पूरा सेट है ये. 150 रुपयाला एक तुम्हाला हा बाउल मिळून जाईल. आइस बॉल का ये चोंगा बाउल है. कितने का? बाउल ये कितने का है? 50 को एक. 50 का एक. ये 100 रुपए के एक है. 100 ला एक. गुजिया बाउल है. थौरी कंपनी है. ये कितने का है? 50 को एक. 50 का एक. 100 रुपए के एक. 120 एक. 120 का. ये तुम्हारी गुजिया कंपनी है. गुजिया कंपनी है. ते चहाचं कप आहेत. हा एक सेट कितीला आहे चहाचा? 150 रुपयाला एक. कुठलाही घेतला तर 150 लाच का? सर्व 150 लाच आहेत. इथे कुठलाही घेतला तरी 150 रुपयाला आहे. व्हाईट कलर मध्ये आहे. आणि काचेची बरणी कितीला? 250 रुपयाला एक. आणि हा बाउल हा पण 250 रुपयाला आहे. काचेचा बाउल. बऱ्याच अशा वस्तू आहेत काचेच्या. आणि मिठाची बरणी इथे चहाचे कप आहेत. 450 रुपयाला 4 मिळून जातील. त्याच प्रकारे थंड्याचे सुद्धा ग्लास आहेत इथे. थंड्याचे ग्लास कितीला? 350 रुपयाला 6. वेगवेगळ्या शेप मध्ये आहेत इथे. ही कितीला आहे? 50 ला एकाची बास्केट आहे चिने मातीचा. वेगवेगळ्या प्रकारामध्ये छान अशा वस्तू आहेत या. 50 रुपयाला एक मिळेल. भरपूर काचेच्या वस्तू आहेत इथे. इथे तुम्हाला शूज दिसत असतील, सँडल आहेत.
छान अशा व्हरायटी मध्ये तुम्हाला इथे शूज दिसत असतील. या बाजूला सुद्धा आहेत. फॅन्सी मध्ये सुद्धा इथे आहेत चप्पल. फक्त तुम्हाला 200 रुपयाला इथे कुठली घ्या चप्पल फक्त 200 रुपयाला मिळून जाईल. क्वालिटी पण बघू शकता तुम्ही. इथे लहान मुलींसाठी फ्रॉक आहेत. 180 रुपयाला आहे जोडी. काय एक जोडी तुम्हाला 180 रुपयाला मिळून जाईल. इथे स्वेटरचं दुकान आहे. लहान मुलांसाठी सुद्धा छान असे स्वेटर आहेत. मोठ्यांसाठी सुद्धा आहेत. स्वेटर कितीला आहे? हा 400 रुपयाला एक स्वेटर आहे. आणि हा मोठा हा कितीला आहे? हा 1200 रुपयाला एक स्वेटर आहे. इथे ब्लँकेट आहे. 400 रुपयाला एक मिळून जाईल तुम्हाला. याच्यामध्ये कलर सुद्धा वेगवेगळे आहेत. आणि चादर आहे 700 रुपयाला जोडी आहे ही चादर. त्याच्यानंतर ही आहे ही 500 रुपये. 500 मध्ये तुम्हाला 2 मिळतील. काय बोलता हिला? गोधडी का? रजाई गोधडी. ही कितीला आहे? 350 रुपयाला एक तुम्हाला ही गोधडी मिळून जाईल. इथून सर्व ही मच्छीची दुकानं लागलेली आहेत. सुक्या मच्छीची. आता आपण सर्व सुकी मच्छी बघणार आहोत. इथे बोंबील आहेत, मांदेली. वाकट्या कशा दिल्या? 450 रुपये किलो या वाकट्या आहेत. आणि पिट्या वाकट्या या 450 आहेत का? इथे सोडे पण आहेत. सोडे कसे दिले? 2000 रुपये किलो. हे पण का? सोडे 2000 रुपये किलो आहेत. इथे बोंबील आहेत. बोंबील कसे दिले? 550 रुपये किलो बोंबील आहेत. हा जावला कसा आहे? 300 रुपये किलो हा जावला आहे. आणि हा 350 हा 300 रुपये किलो जावला आहे. बघू शकता एकदम सफेद जावला आहे. इथे आंबारी आहे. आंबारी कशी दिली? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे आंबारी. आणि दांडी कशी? दांडी 150 रुपये. 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. आणि सोडे? सोडा घ्या. कसं सोडा? 700 रुपये. 700 रुपये किलो. पाव किलो. पाव किलो का? 400 रुपये पाव. व्हिडिओ करता काय माझी? हो. बोंबील कसे आहेत? 350 रुपये. छोटे बोंबील आहेत. आणि मोठे बोंबील 550 रुपये आहे. थोडी मोठी साईज आहे. आणि पिटी वाकटी कशी? 450 रुपये किलो आहे पिटी वाकटी. आणि हे मोठे बोंबील? हे बोंबील कसे आहेत? हे 500 रुपये आहेत. साईज थोडी मोठी आहे बोंबलांची. इथे मांदेली आहेत. ते तुम्हाला मोठी मोठी मच्छी दिसत असेल. मावशी हा मासा कुठला आहे? कुठला? सुरमई का? कसा किलो तो? 500 रुपये किलो आहे सुरमई मासा. आणि हा? हा पण सुरमई का? आणि टोल का? टोल 300 रुपये किलो. आणि बागडे? 100 रुपयाला 4 बागडे बोलते. डोमी कशी आहेत? 300 रुपये किलो. इथे सुकी डोमी आहेत 300 रुपये किलो. आणि वाकट्या? त्या 400 रुपये किलो आहेत. आणि पिट्या वाकट्या आहेत त्या 500 ना. बोंबील 400 रुपये किलो आहेत. आणि मोठी साईज मध्ये आहेत ते 500 रुपये किलो आहेत. बोंबील बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश आहेत बोंबील. आंबारा सुद्धा एकदम लाल असा दिसतो. ताजा ताजा आंबारा आहे. जवला पण एकदम सफेद आहे. बागडे कसं आहे ते? कसे आहेत? 100चे 5. 4 आहेत 5 किलो. एकदम 1 नंबर चांगला आहे. 5 आहे. काटा वगैरे काटा बांगडा नाही. तेल बांगडा 1 टाका वरती.
मोठे मोठे आणि काही चांगले फ्रेश आहेत बांगडे. अगोदर आम्ही ते याचे होते ते कुण टाकले. ते सोडं कसं आहे? 700 पाव आहे. 700 रुपये पाव का? उभे सोडे 700 रुपये पाव आहेत. आणि हे बोंबील बोंबील कसं आहे? 550 रुपये किलो आहेत बोंबील. कमी करणार का काय? 550 करून तुम्हाला भेटते. इथे खारवलेली मोठी मोठी मच्छी आहे. हा पोपट मासा आहे का? कसा किलो देतात? 500 रुपये किलो. हा पोपट मासा आहे, 500 रुपये किलोने देतात. आणि हा अख्खा घेतला 1200 रुपये. अख्खा 1200 रुपयाला देणार. हा कितीला देणार? हा कितीला देणार? 30 रुपये एवढी. ती कशी किलो? 800 रुपये किलो. आखी घेतली 400 रुपये. 400 रुपये. आणि मुशी मासा तो कसा किलो? 700 रुपये. 500 रुपये. 500 रुपयाला देणार मुशी मासा. आणि हा कुठला मासा आहे? कुप्पा का? तो कसा किलो आहे? अख्खा डायरेक्ट 150 रुपये. 100 रुपये पीस. 100 रुपयाला तुम्हाला अख्खा मिळून जाईल. आणि ही तुकडी कशाची? मोठे मासा मोठा मासा. तो कसा देतो तुकडी? 150 पाव. 150 रुपयाला पाव. आणि हा 200 रुपये पाव. इथे सोडे सुद्धा आहेत पॅकेटमध्ये पॅक केलेले. हा कितीला एक पॅकेट देता? 150 रुपयाला एक. सोड्यांचं तुम्हाला 150 रुपयाला एक पॅकेट मिळून जाईल. आणि हे तुकडे कसले आहेत? मोठे आहेत का? डोके का? हे डोके सुकवलेले आहेत मिठामध्ये. आणि हे बोंबील कसे आहेत? 750 रुपये किलो बोंबील आहेत. इथे पोपट मासा आहे मोठ्या साईज मध्ये खारवलेला. ही वाम आहे सुकवलेली. सोडे कसे किलो देता? 1800 रुपये किलो का ते? आणि हे कसे किलो आहेत? 1600 रुपये किलो आहेत. मोठी साईज आहे. मावशी बागडा कसं दिला? 100ला 4 आहे. 100ला 6. 100ला 4 का? 100 रुपयाला 4 बागडे मिळतील तुम्हाला. आणि हे बागडे आहेत हे 100 रुपयाला 6 मिळतील. आणि सोडे कसे दिले? 1800 रुपये किलो का? मोठी साईज मध्ये सोडे आहेत. 1800 रुपये किलोने मिळतील. याच्यामध्ये काही कमी नाही का करणार? 100 रुपये कमी करून देतील इथे. हे छोटे साईज मध्ये आहेत. हे 800 रुपये किलो आहेत. आणि हे 1000 रुपये किलो. इथे भरपूर सारी अशी मच्छी आहे. जाऊला कसा दिला? 300 रुपये किलो. जाऊला 300 रुपये किलो आहे. आणि आंबाडी 450 रुपये किलो. याच्यात पण कमी करणार का काय? आंबाडीमध्ये नाही कमी करणार. इथे वाकटे आहेत. तुम्ही कोणतीही वस्तू घेऊ शकता. फक्त 10 रुपयाला आहे. इथे रबर आहेत. 10 रुपयाला एक रबर मिळेल. हात रुमाल आहेत. गळ्यातले आहेत. हेअरबँड पण आहेत. कानातले. कुठलीही वस्तू घ्या फक्त तुम्हाला 10 रुपयाला मिळेल. हे पाऊच आहेत. क्लचर सुद्धा आहेत. हे सुद्धा 10 रुपयाला एक मिळून जाईल तुम्हाला. गळ्यातले चेन आहेत. हातातले ब्रेसलेट आहेत. हे कितीला आहेत? हा क्लचर हा सुद्धा तुम्हाला 10ला मिळून जाईल. इथे रबर आहेत. हे सुद्धा 10 रुपयाला आहेत. गळ्यातले चेन आहेत. इथे पाण्याच्या बॉटल्स आहेत. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आहेत. लहान बेबीसाठी, मोठ्यांसाठी मोठ्या बॉटल सुद्धा आहेत इथे. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. आणि अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. कारण जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल.